स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. माणिकराव कोकाटे मंगळवारी राजीनामा देण्याची शक्यता. अजित पवार आज पक्षाच्या बैठकीत नेत्यांना निर्णय कळवणार. काल अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 2 तास खलबतं. संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांची शनिदेवाकडे धाव. नंदुरबारच्या शनी मंडळ येथील मंदिरामध्ये पूजा अर्चा, आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी शनी दरबारी. फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार. खासदार संजय राऊतांची बोत्री टीका. मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचं राऊतांचं टीकास्त्र. हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान. कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटींचं टेंडर नियमबाह्य पद्धतीनं अनिल साळुंखे यांना केलं. शिंदे पिता पुत्रांवर राऊतांचा नवा आरोपांचा बॉम्ब. घोटाळ्यातील पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला जात असल्याचाही आरोप. एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजन यांना खुलं आव्हान. हिम्मत असेल तर संपत्तीची चौकशी करू द्या. तसंच प्रफुल्ल लोढांची नार्को टेस्ट करण्याचंही दिलं चॅलेंज. महायुतीत मंत्री आणि राज्यमंत्रीमध्ये लेटर वॉर. सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यामुळे वाद, तर शिरसाटांची गच्छंती होण्याचे संकेत. राऊतांचा हल्लाबोल. कुठलाही वाद नाही, शिरसाटांची सारवासारव. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता. नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. गोंदियाला रेड अलर्ट जारी. शाळांनाही सुट्टी. गोंदियातील लक्ष्मीनगर भागात 25 ते 30 घरात शिरलं पावसाचं पाणी. रस्त्यावरही साचलं 4 ते 5 फुटापर्यंत पाणी. जनजीवन विस्कळीत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचं ब्रेक फेल होऊन भीषण अपघात. अपघातात जवळपास 15 ते 20 गाड्यांना कंटेनरची धडक. सुदैवानं जीवितहानी नाही. यूपीआय व्यवहारासाठी भविष्यात पैसे मोजावे लागणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्कर यांचं वक्तव्य. सध्या बँका आणि संबंधितांना यूपीआय साठी सरकार पैसे देतं. भविष्यात हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचं वक्तव्य. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.